छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाते। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधला प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो वारंवार ऐरणीवर आला होता। नंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते, डीप क्लिनिंग केलं जातंय। आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या धुळीचा होता। आज या ठिकाणी डीप क्लिनिंग केलं जातंय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं। तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय सांगाल? ही डीप क्लिनिंग फक्त आजच्या दिवसापुरती नसून दर सोमवारी इथे सकाळी 10 वाजल्यानंतर डीप क्लिनिंगला सुरुवात होणार आहे। पावसाळा असेपर्यंत, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा दर सोमवारी डीप क्लिनिंग अशाच पद्धतीने होणार, जेणेकरून आम्ही मार्ग काढतोय की आणि आता सॉईल टेस्टिंगसुद्धा चालू झाली आहे। जे ITचा रिपोर्ट येणार होता तो जवळजवळ मला वाटतं रिपोर्ट आला असेल अधिवेशनामुळे आम्हाला। त्यामुळे जी काय पूर्वीचा शिवाजी पार्क होता की जिथे धूळ दिसत नव्हती, काही नव्हती, त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। अनेकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या या आजूबाजूच्या नागरिकांच्या, रहिवाशांच्या होत्या की शिवाजी महाराज पार्कमधली जी धूळ आहे ती धूळ मोठ्या प्रमाणात उडत होती। अनेक प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्न यशस्वी झाले। तुम्ही म्हणताय की दर सोमवारी या ठिकाणी डीप क्लिनिंग केलं जाईल, यामुळे कुठेतरी नागरिकांना, रहिवाशांना दिलासा मिळेल का? दिलासा तर मिळणार, पण आता आम्ही जी माती उडते प्रदूषणामुळे, दुपारची हवेच्या दाबामुळे, ती सुद्धा सॉईल टेस्टिंग चाललेली आहे। जी काय 4-5 इंच माती टाकली ती सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार। आणि जी खाली ओरिजिनल माती आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदानात, ती माती पूर्वी म्हणतात की उडत नव्हती, त्या पद्धतीने आम्ही ITचे जे एक्सपर्ट आहेत IITचे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा सजेशन घेऊन त्या पद्धतीने काम करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्या दिवशी सुशोभीकरणाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं, परंतु महाराजांच्या पुतळ्याचा देखील प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मांडत आहात। काय त्याची आताची परिस्थिती? त्याची परिस्थिती अशी, काल 2 दिवसापूर्वी म्युन्सिपल आयुक्त गगराणी साहेबांकडे भेटायला गेलो। तरी मला 1 महिन्याभरात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुशोभीकरण करून देण्याचं त्यांनी मला वचन दिलं आहे। तुम्ही इकडे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताय, परंतु दादर फेरीवाला मुक्त होण्यासाठी देखील विशेष प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केले जात आहेत, भाजपकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत। तुमची यावरती नक्की काय भूमिका आहे? कारण अनेक फेरीवाले दादरमधून बाजूला करण्याची भूमिका मुंबई महानगरपालिकेने। मी फक्त बघा, कोणाच्या पोटावरती मारू नये ह्या धरतीचा माणूस मी आहे, कारण पोट जगला तर माणूस जगणार आहे, परंतु त्या पोटावरती सुद्धा अतिरेक करू नये जो अजीर्ण होईल असा। सध्या दादरची परिस्थिती अशी आहे की धंदे करावे, पूर्वी पण धंदे लागत होते, त्या पद्धतीने आम्ही धंदे महानगरपालिकेकडे, मी आता विधानसभेत विषयसुद्धा घेणार आहे, 1-2 दिवसात विषय येईल माझा तो, की आम्ही जो तुम्ही सर्वे केला, 14ला केला, 17ला केला, 19ला केला, ज्या सर्वेचा काय झाला, त्यानंतर तुम्ही प्रतिनिधीचे इलेक्शन घेतला त्याचा काय झाला, हे संपूर्ण उत्तर आम्ही मागणार आहोत। आणि जी काय तुम्ही सर्वे केला आहे त्या पद्धतीने फुटपाथ किंवा रस्ता कुठला तरी फेरीवाला मुक्त होणे मुश्किल आहे, कारण शेवटी त्यांचा पोट त्याच्यावरती आहे। परंतु फुटपाथवर आणि रस्त्यावरती चालण्याचा अधिकार गाड्यांचा आहे, फुटपाथवर चालण्याचा अधिकार जनतेचा आहे। हे दोन्ही अधिकार शाबूत ठेवून फेरीवाले सुद्धा जगलं पाहिजे अशी आखणी आम्ही करणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये स्वच्छता मोहीम जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून दर सोमवारी घेण्यात येईल अशी माहिती महेश सावंत यांनी दिलेली आहे। त्याचसोबतच जो दादरमध्ये फेरीवाला मुक्त करण्याचं धोरण राज्य सरकारने, त्यासोबत मुंबई महानगरपालिकेने आखलेलं आहे, त्यामुळे फेरीवाल्यांवर देखील अन्याय होणार नाही आणि जे वाहनं आहेत या वाहन चालकांवरती देखील अन्याय होणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही आखणी करतोय अशी माहिती स्वतः महेश सावंत यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।